नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आज आपण एका चांगल्याशा कलाकारांना भेटणार आहोत. त्याचं नाव आहे ऋषिकेश लोकरे. ऋषिकेश लोकरे यांचं विनायक शू नावाचं दुकान आहे. कोल्हापूरचा छत्रपती संभाजी महाराज पूल आहे त्याला लागूनच त्यांचं दुकान आहे. म्हणजे कोंडावळ भाग आहे लक्ष्मीपुरीमध्ये, ते त्यांचं दुकान आहे. माझे मित्र संदीप तेंडुलकर यांचे ते शेजारी आहेत. बरेच वर्षांपासून माझी त्यांची ओळख आहे. खूप दिवसापासून त्यांचा व्हिडिओ करायचा होता, पण आज योग आलेला आहे. आणि त्याची कलाच एवढी छान आहे की तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की लेदरपासून एकापेक्षा एक सुंदर अशा वस्तू ते तयार करतात. विनायक शो ही दुकान बाहेरून बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की नेहमीच चपलाचं दुकान वाटेल, म्हणजे जशी नेहमीची दुकानं असतात तशी. पण इथं आल्यावर कळेल की त्यांचा हा छोटासा वर्कशॉप आहे आणि त्यामध्ये ते इतक्या छान छान वस्तू तयार करत असतात की म्हणजे त्यांचे ते कष्ट, त्यांची ती कला दृष्टी हे बघून आपल्याला खूप छान वाटते. आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या कलेबद्दल, ते ज्या वस्तू तयार करतात त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे आणि बघणार आहे काय काय वस्तू आहेत, कसं आहे. तुम्हाला आवडेल या नक्की सगळ्या गोष्टी बघायला, म्हणून मी हा आज व्हिडिओ करतो. चला सुरुवात करूया. नमस्कार ऋषिकेश. नमस्कार. हां, आपण नेहमी भेटतच असतोय. हो. तर आज पहिल्यांदा आपण तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला लागलोय. तुमच्या जे लेदरच्या वस्तू करताय त्या कंपनीचं तुम्ही नाव काय ठेवलंय? माझ्या फर्मचं नाव आहे RIR लेदर वर्क्स कंपनी. हां, आणि विनायक शू हे पहिल्यापासून? हे विनायक शू हे आपलं चप्पलचं दुकान बरेच वर्षापासून आहे. जवळजवळ 25-26 वर्ष झाली. होय, म्हणजे परंपरागत व्यवसाय. परंपरागत व्यवसाय आहे. कुणाचं म्हणजे आजोबांनी चालू केला का वडिलांनी? हे आता आम्ही सध्या वडिलांनी चालू केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या चप्पल मार्केटला कोल्हापूर चप्पलची दुकानं आहेत. म्हणजे आमचे आजोबा हे कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी शूज, लेदरचे शूज, चप्पल, सॅडल ते हँडमेड बनवत होते. जवळजवळ त्याला 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बर. मग त्यानंतर आम्ही देखील इथं शॉप टाकलं. इथं फक्त आपल्याकडे ब्रँडिंगचे वस्तू मिळतात. ते सगळं मिळतं म्हणजे नेहमी चप्पलाचं दुकान आहे. त्यातच माझं कसं लक्ष आलं एका ठिकाणी की लेदर बाबतीत काहीतरी करावं म्हणून एवढ्या बाबतीत मी हँडमेड मध्ये लेदरचे छोटे छोटे वस्तू बनवायला असे आवड म्हणून चालू केली सुरुवातीला. पण त्याचे बरेचसे टूल आपल्याला इथे मिळत नाही. ते सर्व बाहेर देशातील मागवावे लागतात. बापरे. ते सर्व कसं त्याच्या वेबसाईट वरती वगैरे ते जाऊन वगैरे मागवून थोडं काम करत तसे मी टूल्स बऱ्यापैकी मागवलेले आहेत. आणि आपलं काम चालू आहे. जवळजवळ हे काम माझं 2005 पासून मी सुरुवात केली होती. आवड बोल, एक छंद म्हणे. तर ते असं झालेलं आहे की लोक त्याच्यात आता मला इंटरेस्ट पण निर्माण झाला, तर हळूहळू ते काम माझं प्रोफेशनल झालेलं आहे. त्यामुळे मी आता आउट ऑफ कंट्री पण पाठवतो, भारतामध्ये कुठेही पाठवतो वस्तू बनवून. मला ऑर्डर भरपूर येत असतात. आपल्याला सर्व त्याचं मटेरियल जे आहे ते बाहेरूनच येतो शक्यतो. इथं काही इंडियात भेटत नाही त्याचं. अरे वा. पण ते बाहेरनं आणून ते म्हणजे एवढं महाग मटेरियल, एवढी टूल्स आणायची, त्याला न्याय पण दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही देताय कारण का तुमची मी क्वालिटी बघायला लागलोय. आणि हे सगळं करताना म्हणजे तुम्ही ऑर्डर कशावरनं मिळवता, म्हणजे कशावरनं तुम्हाला? आता कसं झालं, आपलं शोरूम असल्यामुळे लोक इथे काम करत असताना बघत गेले. दुसरी गोष्ट, आपण एक साईडला एक शोकेस केलेली आहे त्याच्यासाठी. बरोबर. ते पाहत लोकांना त्यात इंटरेस्ट निर्माण झाला. लोकांना समजलं की बाबा ओरिजिनल लेदर काय असतं आणि डुप्लिकेट काय असते, माझ्याकडून समजत गेलेलं आहे. आणि ऑनलाईन काय म्हणजे कशाला तुम्हाला ऑनलाईन आता सध्या तरी त्याच्यावरती काम चालू आहे आपलं. म्हणजे वेबसाईट अजून सध्या चालू केलेलं आहे. वेबसाईट करायची आपल्याला. आता सध्या फक्त सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम वरती आपलं पेज आहे. ते मी तुमचं फॉलोअर आहे. काय नाव ते सांगा लोकांना. म्हणजे RIR लेदर वर्क्स कंपनी, या कंपनी नावाने आपलं पेज आहे. त्या पेज वरती तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील किंवा तिथूनही देखील ऑर्डर दिला तरी चालेल. आता कसं झालं की हे काम करणारे लोक कमी आहेत फार. याच्यामध्ये कसं झालंय की त्याच्यात मशिनरीचं जास्त काम नाहीये, सर्व हँडमेडचं काम आहे. हँड स्टिचिंग आहे, हँड सेटिंग आहे, मशिनरीचं काम कमी आहे. त्यामुळे हा प्रोडक्ट जे कोणताही असू दे लेदर बाबतीतचा हँडमेडचा बनवायला 1 दिवस लागतो मला. प्रीमियम आहे सगळ्यांनी, दिसणार पण छान दिसतंय. कड्याची बेल्ट बनवतो, परत वॉलेट बनवतो, परत दुसरी गोष्ट रिव्हॉल्वरचे कव्हर बनवतो. जे कस्टमाइज आयटम आहेत ते आपण बनवतो. कस्टमर कोणतीही वस्तू घेऊन
त्याच्यात एअरपॉड पण आहे ना. एअरपॉडचे केसेस बनवतो. दुसरे कॅमेराचे कव्हर बनवतो. बर. आणि गरजेनुसार तुम्ही देताय, गरजेनुसार कस्टमाइज करून देतो आम्ही. आणि आपल्याकडे काय आपण वॉलेट्स वगैरे आहेत ना, ते आपल्याकडे काम चालूच असतं माझ्या. आणि वैयक्तिक मी एकटाच काम करतो, कारण की याच्यात माझ्याकडे विद्यार्थी येत होते, पण त्यांना ते काम जमत नाही. एवढं सोपं नाही. हा मला त्या कष्ट आहे आणि त्याला फिनिशिंग महत्वाचं आहे, त्यामुळे त्यांना जमत नाही. त्यामुळे ते याच्यातून थोडं असं. पण वडील पण मी बघितलं मध्ये कुशनिंगचे काम, इंटेरियरची काम वगैरे. त्या स्टिकर मी मध्ये काय बघितलं, एक विंटेज गाडी तुमच्या दारात उभी होती आणि वडील त्याचं काम करत होते. मला तेव्हा ते मोबाईल व्हिडिओ घ्यायचं सुचलं नाही, पण ते त्यांचं पण काम खूप उच्च दर्जाचं आहे. म्हणजे चांगलं आहे ते. इंटेरियरची सर्व कुशनिंगची कामं करतात. सोफा असू दे, चेअरचे असू दे, कुशनिंग, बेडच्या गाद्या असू देत, टू व्हीलरच्या सीट्स असू देत, किंवा ओल्ड विंटेज गाड्या असू देत, त्यांचे टब वगैरे. आता ते लोक करणारे फार लोक कमी आहेत. ते आमचे काम वडील करतात. वयाच्या 14 वर्षापूर्वी काम करतात वडील. अरे बापरे. म्हणजे खूप भारीच काम आहे. आणि आता तुमचे ते सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला इंस्टाग्रामवर जसं तुम्ही सांगितलं ते आपल्याला बघायला मिळणारच आहे. आता इथं काय काय ते थोडे प्रॉडक्ट आहेत, ते थोडं आमच्या यांना दाखवा दर्शकांना आणि थोडी माहिती द्या त्याची. दुसरी गोष्ट असे की आपण जे प्रोडक्ट बनवतो ते आउट ऑफ कंट्रीमध्ये काम चालतं बरोबर. आणि हे कस्टमरसाठी, आपल्या भारतातल्या जनतेसाठी चांगल्यात कमी किमतीमध्ये आणि भारी लेदरमध्ये मिळावं म्हणून मी काम कार्यरत ठेवलेलं आहे. नाही वाढणार याच्यापेक्षा नक्की वाढेल. जसं ज्यांना माहिती आहे सोशल मीडियाद्वारे, किंवा जेव्हा त्यातला तज्ञ आहे लेदर बाबतीतला, त्याला लगेच कळतं. कारण की आपला जे रेंज आहेत लेदर बाबतीतचे प्रोडक्टचे, ते बाहेरच्या देशामध्ये, कंट्रीमध्ये 3 पट आहेत. समजा आपल्याकडे आता 1500चं वॉलेट असेल, पण जे विकतो ते तुम्हाला बाहेर जवळ 5,500 ते 7,000 रुपयाला भेटेल. आणि मी थोडं आता आपलं पण चाललेलं आहे असं काम की बाहेरच्या कंट्रीमध्ये आम्ही पण सप्लाय करायचा प्रयत्न करतो, कारण मनुष्यबळ कमी पडतं. मग आता सध्या तरी काम भरपूर आहे आणि स्लो काम चालू आहे. आणि हे सगळे दाखले की काम होणारे नाहीये. नाही अवघड आहे. नेहमी सारखं नाही आहे. मी बघतोय नेहमी. आता मी किती वर्ष तुम्हाला बघायला लागलोय, हे एवढं छान करताय काम. ते तू सर्व वस्तूला हँड स्टिचिंग आहे, त्यामुळे खूप वेळ लागतो. एक वस्तू बनायला जवळ 1 दिवस जातो मला. ऋषिकेश, त्या वस्तू दाखवताय आता? खूप दाखवतो. ऋषिकेशनी केलेल्या सगळ्या वस्तूंची माहिती घेत बसलो तर आपल्याला पूर्ण दिवस मोडेल. इतक्या वस्तू त्यांच्या इथं पण आहेत आणि बऱ्याचशा वस्तू ज्या नाही आहेत त्या तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर आहेतच मगाशी म्हटल्याप्रमाणे. खरं आता ठराविक काही वस्तू त्याची माहिती आपण घेणार आहे. मला ज्या छान वाटल्या त्याची मी त्यांना माहिती विचारणार आहे. ऋषिकेश, आता काय काय आपल्याकडे आहे? आता आपल्याकडे आता सध्या इथे बघा वॉलेट्स आहे, ATM कार्ड होल्डर आहे, लेडीज हँड पर्स आहे, गळ्याची बेल्ट आहेत आपल्याकडे. ते बघितलं आता. पण मला सांगा आता याची काय काय किंमत साधारण? म्हणजे आता तुम्ही हे साधारण बघा तुम्हाला पहिलं वॉलेट, पहिलं वॉलेट जे आहे हे व्हेजिटेबल टॅनिंग केलेलं लेदर असतं. हे फक्त मी जर का आउट ऑफ कंट्री पाठवायचं झालं तर हे रिजेक्ट होत नाही कधीच. त्याच्यात तुम्हाला कापड पट्टी वगैरे काही भेटणार नाही, सर्व लेदर भेटेल. हे पण लेदरच भेटणार तुम्हाला. तुमचा लोगो दिसतोय की ह्याची जवळजवळ किंमत आहे बघा, मी इथं मार्केट प्राइसला देतो, मी 2200 रुपयेपर्यंत देतो. आपल्याकडे साधारण 650 ते 500 रुपयांपासून वॉलेट स्टार्ट आहेत. ते ATMचं कार्ड, ID कार्ड होल्डर आहे, ही मिनी कार्ड होल्डर आहे. याच्यात तुम्ही ATM ठेवू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स ठेवू शकता, पॅन कार्ड ठेवू शकता. शिवाय देखील यात मधल्या साईडला मनी पॉकेट आहे, यात पैसे देखील बसतात. छान आहे डिझाईन. याच्यात भरपूर आपल्याकडे डिझाईन्स आणि भरपूर आपल्याकडे क्वालिटी अवेलेबल आहेत. ही हँड पर्स आहे, लेडीज हँड पर्स. त्याला पूर्णपणे हे पॅचवर्कमध्ये केलेलं आहे. सर्व पॅचेस जे आहेत ते सर्व लेदरचेच पॅचेस आहेत. दुसरी गोष्ट, शिलाई पूर्णपणे हँड स्टिचिंग आहे, मशीन मॅनचा काही वापर नाही याच्यात. काय किंमत आहे? ही जवळजवळ 4000ची पर्स आहे. आणि ते मगाचं ते ATM कार्ड होल्डर ते कितीचं? ते ATM कार्ड होल्डर आपल्याकडे 499 पासून सुरुवात आहे. हे थोडं ऑइल फुल लेदर आहे, याचं शेड चेंज होते. ते वापरायला चांगलं गार राहणार. कितीही तुम्ही वापरला तर तुम्हाला कसला त्रास झालेला नाही. दिसायला आकर्षक आहे. हे वॅक्स मध्ये डीप केलेलं लेदर आहे. हे याच्यात तुम्हाला
वॉटरप्रूफमध्ये भेटणार आहे. त्यात पाण्याचा थेंब देखील आत घेत नाही ते. काय किंमत आहे त्याची? हे आहे 1500 रुपये. अच्छा. आणि कस्टमाइज आपण बनवून ठेवतो बेल्ट, जेणेकरून आपल्याकडे सध्या जे साईज अवेलेबल आहे 20 mm 20 mm ते जरा जास्त चालतात. म्हणजे थोडे डिफरंट जे असतात घड्याळ त्याचे थोडे घड्याळ कस्टमर आणून देऊन ते बनवून द्यावं लागतात. म्हणजे जसं की हे घड्याळाचा बेल्ट तुम्हाला भेटणार नाही. हे मॉडेल शक्यतो बंद झाले असतील त्यामुळे बेल्टचं प्रोडक्शन नसणार आहे कंपनीकडून. त्यामुळे आपण जे बेल्ट बनवतो हे पूर्णपणे लेदरचे असतात पूर्णपणे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या हाताला रिस्टला त्रास होणार नाही, खाज उठणार नाही, घाम येणार नाही. आणि हे काय रिलेटिव्ह त्याला जास्त असते. हे काय? ही लिडिंग पर्सेस आहे जी ब्रासची चेन आहे पूर्णपणे. वेगळं डिझाईन आहे. आत कप्पे भरपूर आहेत, मध्ये पण पॉकेट आहेत, चिल्लर पॉकेट आहेत. तुम्ही यात मोबाईल ठेवू शकता, ATM कार्ड वगैरे कॅश सर्व ठेवू शकता. आतलं देखील लेदर आहे, त्याच्यात काही कापड वगैरे तुट्टा भेटणार नाही आपल्याला. बघा किती प्रीमियम क्वालिटी आहे. कारण का आपण या वस्तू नेहमी इथे जे वापरलेलं डिझायनिंग आहे हे देखील लेदरचे आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला कुट्टा वगैरे काही भेटणार नाही, याच्या आत देखील लेदरच भेटणार. आपल्या कंपनीचा लोगो आहे. तेच की आपण हे नेहमी डिझाईन Amazonवर वगैरे बघत असतो अशा मोठमोठ्या साईटवर. 100% लेदर हे तुम्हाला भेटणारच नाही शक्यतो. मार्केटला लेदर म्हणून देऊन फसवणारे भरपूर कंपन्या आहेत आणि भरपूर लोक आहेत. आता मार्केटला लेदर सारखे दिसणारे भरपूर मटेरियल आलेलं आहे. फॉक्स लेदर लेदर म्हणूनच तुम्हाला देणं आहे आणि कळणार पण नाही. बरं कळणार देखील नाही. लेदरमध्ये कसं त्याला टिकाऊपणा असतो जास्त, फार का टिकून राहते वस्तू, त्यामुळे लेदरची वस्तू जास्त चालते. आज आपण ऋषिकेश यांच्यात काही वस्तूंची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अजून खूप वस्तू ते बनवतात. त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला समजेलच. आणि त्यांचा व्हॉट्सॲप नंबर पण मी तुम्हाला देतो स्क्रीनवर. मगाशी पण तुम्हाला दिलेला होता, परत एकदा देतो. आणि खूप छान अशा वस्तू बनवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही विशेष वस्तू पाहिजे असेल, तुमच्या बंद जुनी घड्याळ आहेत, अँटिक वॉच आहेत किंवा अँटिक काही चांगले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत, त्याला पण ते कवर्स वगैरे छान असे करून देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. असं सध्या अशी कोण कलाकार तुम्हाला मिळत नाहीत. त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मला खात्री आहे, कारण त्यात न आवडणार ते नाहीच आहे. इतकं प्रीमियम वस्तू ते बनवतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ऋषिकेश, काय बरं वाटलं? आपल्याला माहिती दिल्याबद्दल, इथे एवढी माहिती घेतल्याबद्दल तुमचे मी आभार आहे.